नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतोय मॅथ्स विथ सुधीर कुमारच्या या चॅनलवर. तर आपण दुसरा पार्ट बघतोय चक्रवाढ व्याजाचा. तर आतापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ बघितला, खूप प्रेम दिलं, असंच प्रेम राहू द्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा, ठीक आहे. आता बघा काय म्हणतो, एका रकमेचे चक्रवाढ व्याज 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 400 रुपये आहेत, तर चक्रवाढ व्याज किती? बघा बेटा, हा क्वेश्चन तुम्हाला पुस्तकात पण मिळणार आहे. तो दुसरी गोष्ट, जर तुम्ही व्हिडिओ बघता ना तर प्लीज लाईक करत चला बेटा. क्लिअर आहे? किती वर्ष? 2 वर्ष. तर तुम्हाला माहिती आहे 2 वर्षाचं किती बार बनवावं लागतं? 2 बार बनवावं लागतं. क्लिअर आहे? 2 बार बनवले. आता किती टक्के म्हणतात? सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे कोणतं सेक्शन असतं बेटा? सरळ व्याज म्हणजे कोणतं सेक्शन असतं? सरळ व्याज म्हणजे हा सेक्शन. म्हणजे किती? 400 रुपये. 400 रुपये तर किती? हे 200 आणि हे 200. ठीक आहे. आता 10% व्याज आहे. 10% व्याज म्हणजे किती? 200 10% किती? 20 आहे ना. चक्रवाढ व्याज कोणतं असते बेटा? आपल्याला तुम्हाला माहिती आहे चक्रवाढ व्याज कोणतं असते? चक्रवाढ व्याज कोणतं असते सर? चक्रवाढ व्याज हा असतो. चक्रवाढ व्याज कोणता असतो? हा असतो. ठीक आहे. ठीक आहे. चक्रवाढ व्याज किती? 200 200 400 आणि किती? 20. म्हणजे आन्सर किती आहे? 420. चक्रवाढ व्याज किती आहे? 420 रुपये. कळलं? डाऊट आहे क्वेश्चन मध्ये? सिंपल क्वेश्चन आहे बेटा, फक्त क्वेश्चनची लँग्वेज थोडी कठीण आहे, पण क्वेश्चन सिंपल आहे. काय म्हणतो पुन्हा? एका रकमेचे चक्रवाढ व्याज 20 दराने 2 वर्षाचे 800 रुपये आहे. किती रुपये? 800 रुपये. बघा बेटा, किती रुपये? 800 रुपये. तर आपण काय करू? 2 बार बनवू. 2 बार बनवले. हे 400 रुपये आणि हे 400 रुपये, बरोबर आहे. इक्वल वाटले. सरळ व्याज किती टक्के? 20%. 400 चे 20% किती होते? हे 2 शून्य. 4 दुनी 8, 80. चक्रवाढ व्याज विचारलं. काय विचारलं? चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज किती होते बेटा? 400 400 800 800 किती? 80. ऑप्शन नंबर कोणता? सेकंड. क्लिअर आहे? क्लिअर आहे? तिसरं. आता बघा बेटा, क्वेश्चन चेंज झाला, टाइप चेंज झाला याच्यामध्ये. ठीक आहे. टाइप चेंज झाला. ठीक आहे. एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज. मी पहिले तुम्हाला डायग्रामॅटिक सगळं समजून देतो. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील अंतर किती आहे? 50 रुपये. किती अंतर? 50 रुपये. व्याजाचा दर किती टक्के आहे? 10%. व्याजाचा दर किती आहे? 10%. तर मूळ रक्कम किती? आता मूळ रक्कम म्हणजे कोणती वाली? मूळ रक्कम म्हणजे कोणती? मूळ रक्कम म्हणजे कोणती बेटा? ही मूळ रक्कम. हे काय असते? मूळ रक्कम. ठीक आहे. आणि हे काय असते? अंतर. तुम्हाला ही गोष्ट दिलेली आहे. ठीक आहे. अंतर किती दिले? 50. ठीक आहे. आता तुम्हाला काढायचं काय? दर किती? 10% दिलाय. मला एक सांगा बेटा, जर 10% 50 असेल, 10% जर 50 असेल, तर 100% किती असेल? 50 भागीला किती? 10 गुणाकारात किती? 100. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 500. हे कुठे आले? हे 500 इथं आले. किती? इथं आले. हेच कॉपी करून कुठे आणतो आपण? इथं आणतो. बरोबर आहे. आता मला एक सांगा, जर 10% 500 वाढणं, 10% किती आहे? 500. तर 10% जर 500 असेल आहे, तर 100% किती असायला पाहिजे? 500 भागीला किती? 10 गुणाकारात किती? 100. हा 0 हा 0. म्हणजे उत्तर किती आहे? 5000 रुपये. किती हजार रुपये? 5000 रुपये. काही प्रॉब्लेम आहे का? क्वेश्चन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? समजेल काही प्रॉब्लेम आहे का? नाही आहे सर, एकदम इझी आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करायची मित्रांनो. फक्त काय करायची? प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करा. कोणतेही क्वेश्चन मी गॅरंटी घेतो बेटा, तुम्ही आरपीएफ द्या, तुम्ही पोलीस द्या, तुम्ही एसएससी जीडी द्या, ठीक आहे, तुम्ही कोणती पण एक्झाम द्या बेटा, असे क्वेश्चन तुम्हाला दिसेल आणि तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येईल. काही प्रॉब्लेम होऊच देणार नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर कोणता आहे? सेकंड. क्लिअर आहे? समोर चाललोय. एका रकमेचे 2 वर्ष चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील अंतर किती रुपये? 60 रुपये. आणि दर किती? 5%. तर सेम बार किती बनवू? 2 बार बनवले.
5% किती 60 रुपये. ठीक आहे, 5% 60 रुपये. ठीक आहे, 60 भागीला किती 5 गुणाकारात किती 100 म्हणजे किती 12 पंचे 60 म्हणजे आन्सर किती आहे 1200. ठीक आहे, हे 1200 इथं आलं, सेम कॉपी झाला. 5% आहे. आता 5%ची व्हॅल्यू किती आहे बेटा 1200. किती आहे 1200. तर 100%ची व्हॅल्यू किती आहे 1200 भागीला किती 5 गुणाकारात किती 100. ठीक आहे, 5 के पास 24 पंचे 120 म्हणजे किती आलं हे 24 240 आणि हे 00. कळलं. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे पहिला ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे पहिला ऑप्शन. ठीक आहे, ऑप्शन नंबर कोणता आहे पहिलं. डाऊट याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का बेटा? रिपीट करायची गोष्ट आहे का? रिपीट करून घेऊ, काही टेन्शन नाही. ठीक आहे, आपल्याला काही वेळ लागणार नाही. ठीक आहे, अंतर किती आहे 60 रुपये. दर किती आहे 5%. सांग रेकॉर्डिंग. 5% असेल तर मूळ एका रकमेची 2 वर्ष प्रवाढ व्याज व सरळ व्याजानंतर 60 रुपये आणि दर 5% असेल तर मूळ रक्कम किती. तर किती आहे 5%ची व्हॅल्यू किती आहे 60. 5%ची व्हॅल्यू किती आहे 60. तर 100%ची व्हॅल्यू किती तर किती 60 भागीला किती 5 गुणाकारात किती 100. तर किती 1200. 1200 5%ची व्हॅल्यू किती 1200 असेल. तर 100%ची व्हॅल्यू किती असेल बेटा 1200 भागीला किती 5 गुणाकारात किती 100. 24 पंचे 120 म्हणजे आन्सर किती येणार सरळ सरळ 24,000. किती हजार येणार आहे 24,000. ठीक आहे, लेंदी क्वेश्चन नाही मित्रांनो, क्वेश्चन लेंदी नाही आहे. ठीक आहे, फक्त एकदा समजायची गोड आहे. आता जर हाच क्वेश्चन आपण मेथडने जाऊ किंवा फॉर्म्युलाने जाऊ तर वेळ लागेल. ठीक आहे, समोर चालला काय म्हणतो, एका रकमेचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील अंतर 20 रुपये आणि जर 5% असेल तर मूळ रक्कम किती. तिसरा क्वेश्चन आहे बघा बेटा. मी 3 क्वेश्चन का घेत आहे जेणेकरून तुमचे कोणतेही प्रॉब्लेम पडायला नको. ठीक आहे, एक क्वेश्चन मध्ये समजून दुसऱ्या तिसऱ्यात तर समजून जाईल. इथे 20 आहे, दर किती टक्के 5%. किती टक्के 5%. तर पुन्हा तेच 5%ची व्हॅल्यू किती आहे 20. तर 100%ची व्हॅल्यू किती 20 भागीला 5 गुणाकारात किती 100. 5 एक 5 5 चूक 20 म्हणजे किती आले 400. 400. ठीक आहे, 400ची व्हॅल्यू किती आहे 400ची व्हॅल्यू किती आहे 5%. तर 100%ची व्हॅल्यू किती येणार बेटा 400 भागीला किती 5 गुणाकारात किती 100. किती येणार आहे 5 8 40 म्हणजे किती येणार आहे 8000. किती हजार येणार आहे 8000. आन्सर कोणत्या नंबरचा सेकंड नंबरचा. क्लिअर आहे. इथे काय डाऊट आहे का बेटा? तुम्हाला 2 वर्षामध्ये एक्झामिनर कसाही क्वेश्चन विचारू द्या, कसाही क्वेश्चन विचारू द्या, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, समोर बघा बेटा. आता आहे सगळ्यात महत्वाचे IMP. इथे चांगले चांगले हा SSC GD ला विचारलेला आहे या वर्षीच्या सेट मध्ये. ठीक आहे, या सेट मध्ये SSC GD मध्ये विचारला. इथे होते खूप लोकांचे प्रॉब्लेम, पण टेन्शन घेऊ नका, मी आहे. बघा बेटा, 8,000 रुपये रकमेचे 2 वर्षाचे काही दराने चक्रवाढ व्याज 3520 रुपये होत असेल तर व्याजाचा दर किती. असा क्वेश्चन निघणार आहे. त्याला 2 मेथड लागू होते. कोणती, एक ऑप्शन मेथड आणि एक डायरेक्ट मेथड. ठीक आहे, मी पहिले तुम्हाला डायरेक्ट मेथड सांगतो आणि मग ऑप्शन मेथड सांगतो. करायचं कसं, सगळ्यात पहिले मूळ रक्कम किती आहे बेटा, मूळ रक्कम आहे 8,000 रुपये. आता व्याजावर दर काढायचं असेल तर ते खूप लेंदी जाईल, म्हणून मी तुम्हाला सोपं सांगतो बेटा. काय रास म्हणजे काय होते, रास म्हणजे काय होते मूळ रक्कम प्लस व्याज. ठीक आहे,
तर मूळ रक्कम किती आहे? 8,000 आहे. आणि व्याज किती आहे? 3520. तर रास किती येणार आहे बेटा? टोटल मारून टाकू. 8 आणि 3 11 म्हणजे किती? रास येणार आहे बेटा 250. किती रुपये येणार आहे रास? 250. 11,250. ठीक आहे. आता आता बघा बेटा, याच्यामध्ये नीट बघा. ठीक आहे. तर मी काय करतो, याला वर्गमूळ टाकतो. आता तुम्ही म्हणा सर वर्गमूळ का टाकता? वर्गमूळ का टाकायचं? तर बेटा 2 वर्षाची आहे म्हणून मी याला वर्गमूळ टाकतो. जर 3 वर्षाचं मी काय केलं असं घनमूळ. आता काय करून टाकू? हा 0 कटला, हा 0 कटला. आता हा कितीने डिवाइड होतोय? 4 ने. हा 400. आठ हजार आणि किती? 3520. मी थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं. 8 आणि 3 11, इथे 520 पाहिजे. इथे 520 पाहिजे. इथे 520, मी 250 केले. ठीक आहे. हा, मी रिपीट करून घेतो. किती आहे? 8,000 आणि हे किती येणार आहे? 8 आणि 3 11, 520. ठीक आहे. आता बघा बेटा, हे 2 वर्षाचं काय? हे मूळ रक्कम आहे आणि ही काय? रास. ठीक आहे. हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता याचं किती ते बेटा? 400. 400 कितीने भागितलं? 4 ने. ठीक आहे. आणि याला किती भागू? 4 ने. तर किती येणार आहे? 4 2 ने भागतो. बेचोक 8 आणि याला 2 ने भागतो. बेपंचे 10. बेपंचे 10. उरला किती? 1. बेसाती 14. उरला 1. बेसख 12. क्लिअर आहे? हे 400 आणि हे किती बेटा? 500. आता मला सांगा 400 कोणाचं वर्गमूळ आहे सर? 20. कोणाचं? 20. हे कोणाचं वर्गमूळ आहे? 24. ठीक आहे. तर 20 आणि 24 मध्ये कितीचं अंतर आहे? 4. 4 गुणाकारात किती? मूळ रक्कम किती बेटा? दर कधी पण मूळ रकमेवर येतो. कळलं का? दर कधी पण मूळ रक्कम. 4 गुणाकारात 20, सॉरी भागिले 20 गुणाकारात किती? 100. 20 एका 20, 20 पंचे 100. म्हणजे आन्सर किती बेटा? सरळ सरळ 20%. किती टक्के? 20%. कळलं का? कळलं? डाऊट याच्यामध्ये? डाऊट आहे का? हा क्वेश्चन मुंबईमध्ये विचारलेला 2021च्या भरतीमध्ये. ठीक आहे. 2021च्या भरतीमध्ये हा विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे. समोर जाऊ की रिपीट करू? रिपीट करायची ना, दुसरा क्वेश्चन घेऊ याच्यासारखा. ठीक आहे. बघा बेटा, ठीक आहे. आता का बघा काय म्हणतो. 15,000 रुपये चक्रवाढ व्याज ने उधार घेतले. 2 वर्षानंतर अजयने सावकाराला 18,150 रुपयाची रक्कम परत दिली. तर व्याजाचा दर किती? बघा बेटा, मूळ रक्कम किती होती? 15,000 रुपये. रास किती होती? 18,150 रुपये. आता याच्यात व्याज दिलाय का? इथं व्याज नाही दिला. इथं काय दिलं? सरळ सरळ रास दिली. या पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं? पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं? व्याज दिलं होतं. काय दिलं होतं? व्याज दिलं होतं. ठीक आहे. व्याज दिलं होतं. पहिल्या क्वेश्चन मध्ये व्याज दिलं होतं. आता दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलं बेटा? रास दिले. ठीक आहे. तर रास दिले तर काही टेन्शनच नाही, संपला विषय. ठीक आहे. हा 0 आणि हा 0. ठीक आहे. आता बघा बेटा, जर याला 3 ने भागितलं, एक काम करू, 3 5 15, हे किती झाले? 500. ठीक आहे. 3 सख 18, 3 0 0 आणि 3 5 15. ठीक आहे. हे 500 आणि हे किती येणार आहे? हे 2 ने भागून देऊ. हे किती? जर 5 ने भागिलं किती येणार आहे? 100. हे किती येणार आहे? 100. आणि हे 5 ने भागून टाकू. 5 10 50. हे किती? आणि हे याला पण किती भागू? 5 1 5. उरला किती? 5 2 10 आणि किती?
5 5 एक 5 म्हणजे याचं वर्गमूळ किती, याची 100 मूळ रक्कम किती आली 100 आणि रास किती आली 121. 100 कोणाचा वर्गमूळ आहे सर 10चा आणि 121 कोणाचा आहे 11चा. क्लिअर आहे. तर किती रुपये व्याज आला बेटा याच्यात 1 रुपया व्याज आला. 1 रुपया व्याज आला. 1 रुपया व्याज गुणाकारात भागाकार किती 10 गुणाकार किती 100. तर आन्सर किती येणार बेटा 10%. किती टक्के येणार आहे 10%. ठीक आहे 10%. ऑप्शन कोणता चौथ्या क्रमांकाचा. कोणत्या क्रमांकाचा चौथ्या क्रमांकाचा. क्लिअर आहे. म्हणजे अजयला व्याजदर किती द्यायला लागला 10% द्यायला लागला. आता बघा बेटा हा क्वेश्चन सेम आहे. काय म्हणतो 1200 रुपये रकमेची 2 वर्षाची काही दराने चक्रवाढ व्याज किती 5280. बघा बेटा आता काय दिलंय चक्रवाढ व्याज दिलं. आता रास दिली आहे का, आता रास दिली आहे का सर नाही दिली. आता काय करू सगळ्यात पहिले तेच मूळ रक्कम किती आहे 12,000 रुपये. रास किती आहे रास किती आहे तर किती 12,000 आणि 5 17,000 17,280 बरोबर आहे. याला कुठं टाकू वर्गमुळात, याला पण कुठं टाकू वर्गमुळात. हा शून्य हा शून्य. ठीक आहे आपण केला दोन्ही भागितलं किती येणार आहे 600. याला दोन्ही भागून टाकू 2 16 2 16 20 12 आणि 2 8. ठीक आहे याला जर 6 भागिले किती येणार आहे 100. 6 1 6 6 1 6 उरले किती 6 चोक 24 उरले किती 6 चोक 24. म्हणजे हा कितीला बेटा हा 10चा वर्गमूळ आला आणि हा कोणाचा आला 12चा. बरोबर आहे. किती रुपये वाढलं 2 रुपये वाढले. 2 रुपये वाढलं म्हणजे किती वाढलं तेच काढायचं 2 रुपये भागीला किती 10 गुणाकार किती 100. तर आन्सर किती येणार बेटा 20%. किती टक्के येणार आहे 20%. क्लिअर आहे. ऑप्शन नंबर कोणता आहे चौथा आहे. ठीक आहे तर या टाईपचे क्वेश्चन होते बेटा, या टाईपचे क्वेश्चन होते. जर तुम्हाला क्वेश्चन आवडत असेल मी अजून सांगत आहे मी चक्रवाढ व्याजाचा पूर्ण टॉपिक कंप्लीट करून देणार आहे. पूर्णचा पूर्ण म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष 2.5 वर्ष 3.5 वर्ष सगळेचे सगळे. फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचे ठीक आहे आणि आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं. ठीक आहे तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला विराम देतो. जय हिंद मित्रांनो.